अकोला जिल्ह्यात दुचाकी अपघातांची सत्र सुरूच आहे। सोमवारी मूर्तिजापूर मतदारसंघात तिन्ही ठिकाणी अपघात झाले। यात 3 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत। वाढत्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अकोला जिल्ह्यात दररोज दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढत असून मृत्यू आणि जखमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। सोमवारी मूर्तिजापूर मतदारसंघात 3 वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले, ज्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। पहिला अपघात येडवणजवळ झाला, जिथे कानशिवनी येथील विद्यार्थी ग्रेडर मशीनच्या चपाट्यात आल्याने जागीच ठार झाला। या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। दुसरा अपघात महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर घडला, जिथे 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन 1 जण गंभीर जखमी झाला, तर 3 जण किरकोळ जखमी झाले। तिसरा आणि सर्वात भीषण अपघात अनबोरा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर रात्री 10 वाजता घडला। बगोरा गावातील 2 युवक दुचाकीवरून घरी जात असताना भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला। या घटनांमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांनी वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे। स्थानिक प्रशासन आणि वाहतूक विभागाने अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे।